बंद केलं त्यांनी, ते लाईव्ह बी बंद. चर्चा महत्त्वपूर्ण बीड आणि बीडचा विषय खूप गाजतोय. तुम्ही देखील अगदी सुरुवातीपासून हे सगळे व्हिज्युअल्स देखील शेअर केले होते. काय नेमकी प्रतिक्रिया आजच्या चर्चेत? नाही, जे वस्तुस्थिती त्या ठिकाणी घडलेली आहे ती आम्ही मांडतो आहोत. ज्या पद्धतीने आमच्या इकडं हा जो खून झालेला आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. अशा प्रकारची घटना परत महाराष्ट्रामध्ये कोण्याही गरीब माणसाच्या, लोकप्रतिनिधीच्या आणि कोणाच्याही सामान्य नागरिकाच्या सुद्धा वाट्याला अशा प्रकारचा दुर्दैवी अंत येऊ नये म्हणून आमच्या बीड जिल्ह्यातली जी आर्त किंकाळी आहे ती आर्त किंकाळी आम्ही अन्यायाची आगळीक झाल्यामुळं आम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही वारंवार उल्लेख केला, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात. उल्लेख जो होतोय त्याच्यामध्ये कुठेतरी सत्ताधारी पक्षाचे काही लोक इन्व्हॉल्ड आहेत असं वारंवार तुमच्या बोलण्यातनं जाणवते. अपेक्षा आहे सगळे एकत्र असताना अशा पद्धतीने कारवाई होईल? इतक्या दिवस झाला माणसं सापडत नाही. 100% कारवाई होईल. आमचा राज्याचे मुख्यमंत्री महोदय, मी नाही, राज्याचे मुख्यमंत्री महोदय म्हणालेले आहेत की मी याच्यात कोणालाही सोडणार नाही आणि त्यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्री महोदय याच्या बाबतीमध्ये ॲक्शन घेतील आणि SIT स्थापन करावी हे पत्रसुद्धा मी स्वतःच दिलेलं आहे. माझी अपेक्षा आहे आज रात्री उशिरापर्यंत, कारण मी मागणी केलेली आहे परंतु आज सभागृहामध्ये मागणी करत असताना SP लेवलसुद्धा नको, त्याच्याही पेक्षा वरिष्ठ व्यक्ती अधिकाऱ्याकडून या खुनाची चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. नाही, पोलीस त्यांना शोधत आहेत. ते सध्या काही बीड जिल्ह्यामध्ये नाही आहेत. त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. ते अजून सापडत नाहीत, हे वस्तुस्थिती आहे. परंतु 100% आमचा विश्वास आहे पोलीस यंत्रणा ही त्यांच्यापर्यंत जाईल. आज 4था आरोपी अटक झालेला आहे. ते चाटे म्हणून, विष्णू चाटे जे याचे प्रमुख लीडर आहेत तिथले, त्यांना आज अटक झालेली आहे. ते कालपासून पोलीस मला वाटतं त्यांच्या पाठीमागं पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि बीड, तर बीडमध्ये मला वाटतं लक्ष्मी चौकाच्या कुठंतरी त्यांना अटक झालेली आहे असं SPंनी मला सांगितलं. विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाडांनी असा दावा केलाय की नाही, विरोधी पक्ष नेते म्हणू नका, राज्यामध्ये आता विरोधी बाकावरचे म्हणा. जितेंद्र दावा केलाय की जे याच्यातले मुख्य आरोपी आहेत वाल्मिक कराड हे नागपुरातच आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. मग पोलिसांना काय? नाही, मला नाही वाटत. आणि त्यांनी नाव घेतलेलं आहे कोणी, जितेंद्रजी माझ्यापेक्षा सिनियर आहे. मी जितेंद्रजी आव्हाड साहेबांना सांगू शकत नाही की तुम्ही असं अमकं बोला तमकं बोला. त्यांनी नाव घेतले, ते त्यांच्या पद्धतीने बोलले. मी स्वतः अद्याप तरी 302च्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नाही. मी फक्त म्हणतोय विष्णू चाटे हा त्याचा प्रमुख आहे आणि विष्णू चाटेचा आका कोण आहे त्या आकाची चौकशी करावी असं मी आज सुद्धा म्हणतो. हा, त्यांचे माझ्या माहितीप्रमाणे मला जी माहिती मिळाली, विष्णू चाटे हे त्यांचे मावस भाऊ आहेत वाल्मिक अण्णांचे. पीक विम्याचा अतिशय मोठा घोटाळा, माझ्या हाती आलेला जो घोटाळा आहे तो 7,000 हेक्टरचा आहे. 6,996 हेक्टर क्षेत्र जे गायरान जमिनीचं आहे, जे देवस्थान जमिनीचं आहे, जे शासकीय जलसंपदा विभागाचं आहे, अशा क्षेत्रावर इतर लोकांनी पीक विमा भरून पीक विमा उचलण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती रक्कम 6,900 हेक्टरची ही जवळपास 22-22.5 कोटी रुपयाचे होते. आणि त्याच्यामध्ये मेजर एकाच तालुक्यातले CSC सेंटर आहे, एकाच तालुक्यातले जास्तीत जास्त शेतकरी आहेत आणि त्यांनी उचलला आहे का कंपनी, जरी त्यांनी उचलला नसला
तर कंपनीला राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा हिस्सा गेलेला आहे. पण अण्णा यासाठी घोटाळा म्हणतायत, हे घोटाळ्याचे लेख तुमचे माजी कृषी मंत्र्यांवरती आहे. नाही, एका कृषी मंत्र्याच्या कालावधीत नाही झालेले हे घोटाळे. हे बॅकमुजर सगळीकडं हे पीक म्हणजे बजाज अलायन्स कंपनी असेल, आणखी कोणती कंपनी असेल, ज्या ज्या वेगवेगळ्या. आता धाराशिवचे तर मला वाटतं राणादादा पाटील आणि तिथले आणखी कळमचे आमदार हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले आहेत. सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्यांनी पीक विमा मिळवला आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2020चा आणि 2023चा पीक विमा मिळालेला नाही. मग खऱ्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही आणि खोटे लोक मात्र पीक विमा उचलत आहेत. अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून एका जिल्ह्यातलं आणि मी पुण्याच्या सांख्यिकी विभागाकडनं माहिती घेऊन राज्यामध्ये आणखी किती जिल्ह्यामध्ये माझ्याकडे आलेली आकडेवारी, धाराशिव जिल्ह्यामध्ये 3000 हेक्टरचा घोटाळा झाला आणि त्याचा गुन्हासुद्धा दाखल झाला. म्हणजे 7000 आणि 3000, 10,000 हेक्टर तर दोनच जिल्ह्यात झाला. अजून नांदेड तपासायचं आहे, परभणी तपासायचं आहे, अजून हिंगोली तपासायचं आहे, जळगाव तपासायचं आहे आणि हे फार मोठी रक्कम होणार आहे. जितेंद्र आव्हाडांनी आरोप केलाय, जो एकंदरीत बीड प्रकरण झालंय त्यामध्ये आरोपी असलेले वाल्मिक कराड हे तिथल्या स्थानिक नेत्याचे त्याचं डॉन म्हणून उल्लेख केलाय. डी म्हणजे डॉन असा त्यांचा उल्लेख आहे जितेंद्र आव्हाडांचा. हे बघा, या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकत नाही, देऊ इच्छित नाही. ज्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे त्याचं उत्तर मला वाटतं मीडियाने त्यांनाच मागावं. मी कसा देऊ शकतो? मी एक साधा आमदार आहे. सभागृहात अल्पकालीन चर्चेमध्ये तुम्ही सहभाग होते, इतर सदस्यांपैकी तुम्ही आता अनेक वेळा बोलून घेतलं, आता तुम्ही समोर तो इन्व्हेस्टिगेशन मध्ये आकार दिसावा अशी अपेक्षा आहे. नो 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 नो.